जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। मोझरी परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी। दहेगाव वायगाव कात्री मार्गाचं काम तब्बल 13 महिन्यांपासून रखडलं असून नागरिकांचा संताप वाढत आहे। या मार्गाची पाहणी करताना आमदार राजेश बकाणे यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरलाय। कामातील दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। मात्र 2 आठवडे उलटल्यानंतरही कामाची गती वाढलेली दिसत नाही। सध्या रस्त्याची दोन्ही बाजू खोदून ठेवल्या असून मुरुम टाकल्यामुळे पहिल्याच पावसात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक दुचाकी स्वार घसरून पडल्याची घटनाही समोर आल्या। याशिवाय या मार्गावरील पुलाचं कामही अद्याप अपूर्ण असल्यानं पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खरीप हंगाम सुरू असल्यानं शेतकऱ्यांना बी बियाणे, खते आणि शेतमाल वाहतुकीसाठी या मार्गावर अवलंबून राहावं लागतं। तसेच शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन प्रवासासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असला तरी तो दुप्पट अंतराचा आणि खर्चिक ठरत आहे। त्यामुळे रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की प्रशासन आणि कंत्राटदार या मार्गाचं काम कधी पूर्ण करणार आणि नागरिकांना या समस्येतून दिलासा कधी मिळणार। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर, मोझरी।